समज तुमची इथे शेजारी आहेत, ह्यांच्या घरी ताजी भाजी भेटत नाही, हो. जे आमच्या गावात भेटते आमच्या शेजाऱ्यांच्या घरी. आम्ही ऑर्गॅनिक शेती जरी चालू केली तर आमच्या शेजाऱ्यांच्या घरी ताजी भाजी साधी भेटणार भाजी, आहे. हो. हां, तर मग आम्ही मार्केटिंग कशी करायची? आता सगळ्यात महत्त्वाचा खूप चांगला प्रश्न आहे हा तुमचा. तुमच्याकडे खेडेगाव आहेत, हां. खेडेगावांमध्ये लोक चांगलं खात नाही किंवा खूप चांगले खर्च करत नाही, हां. असं तुमचं म्हणणं आहे. आता एक लक्षात ठेवायचं, खेडेगावातली 50% लोक नोकऱ्या करतात आणि 50% लोक शेती करतात. पण ती 50% नोकऱ्या करणारी गावातच राहत नाही ना. ठीक आहे ना, पण तुमच्या गावात जी लोक नोकरी करणारी आहेत, जवळ शाळेतले शिक्षक, किराणा दुकानदारवाले, हे सगळे ऑर्गॅनिक घेतील. 1 एकराला 20च ग्राहक पाहिजे, नाही तर मग 25-30 किलोमीटर तालुक्याचं गाव असतं. त्या तालुक्याच्या गावात डॉक्टर आहेत. पहिलं डॉक्टरांकडे जायचे, डॉक्टर साहेब मी 25 प्रकारच्या भाज्या लावल्यात, 25 प्रकारची फळं लावल्यात, माझ्याकडे धान्य आहे सगळं, तूर, मूग, गहू, ज्वारी, आणि आता गायी पण घेतल्यात, गीर जातीच्या किंवा लाल कांदारी, आणि त्या गायींचं दूध, पनीर, आंबरखंड, श्रीखंड मी सगळं देऊ शकतो ऑर्गॅनिक, अजिबात केमिकल. डॉक्टर लगेच गाडीवर येतात, मला बघायला घेऊन चल. जायचं, शेत दाखवायचं सगळं. शेत गेल्या गेल्या बायोगॅस दिसला पाहिजे, तुमच्या गायी दिसल्या पाहिजे. मग डॉक्टर इतके खुश होतात आणि डॉक्टर सांगतात तुला किती ग्राहक पाहिजे. मग आपण सांगायचं बाबा 10-15 मला ग्राहक लागतात. डॉक्टर 20-25 लोकांची यादी देतात. डॉक्टर त्यांच्या पेशंटची पण नावं देतात. मी डॉक्टर साहेबांना विचारलं, डॉक्टर साहेब तुम्ही पेशंटची पण नावं देता, असं काय गुणधर्म आहे त्याचे? ते म्हणते तुला माहिती नाही, ऑर्गॅनिक खाल्ल्याने जो पेशंट 3 महिन्यात बरा व्हायचा 15 दिवसात बरा व्हायचा. म्हणजे ऑर्गॅनिक खाणं, ऑर्गॅनिक आहारच औषध आहे. मग डॉक्टर लोक तुम्हाला मदत करतील. आणि डॉक्टर नसेल तर मग BDOंकडे जा, तहसीलदारांकडे जा, प्रांतांकडे जा, कलेक्टरकडे जा, ही सगळी लोक तुम्हाला स्टाफची नावं द्यायला तयार आहेत. आणि आता गावात तुम्ही सांगता, जी भाजी तुम्ही बाजार समितीत 20 रुपये किलोने विकता, तीच भाजी हातगाडीवाला तुमच्याकडे येऊन 20 रुपये पावने विकतो. हे तर माहिती आहे ना तुम्हाला. मग साधी जरी भाजी 80 रुपयाने विकली तरी आपल्याला पैसे मिळणार आहेत. गावातली लोक किराणा दुकानातून घेतात, सगळेच काय मार्केटला जात नाही, बरोबर ना? किराणा दुकानात भाजीचा भाव विचारा ना, 20 रुपये पाव, आणि शेतकऱ्यांनी बाजार समितीत विकलेली भाजी 18 रुपये आणि 12 रुपये किलो. हा बदल जो आहे ना, म्हणून डायरेक्ट विकायचं. हे तुमच्या लक्षात आला का बदल? आहे ना, गावात नाही विकू शकत. गावात कसं आता 90% लोकांच्या घरी शेती आहे. मग विकू नका ना गावात. तुम्हाला कोणी सांगितलं गावातच विकायला पाहिजे, बरोबर? आणि 30-40 तुमचं महत्व गावातल्यांना नसतं. बाहेर विका. बाहेरची जेव्हा येतील ना तुमच्याकडं, तेव्हा गाववाले मध्ये लय लोक यायला लागले होते त्याच्याकडे, बरोबर? बिनधास्त बाहेर विका. 15-20-30 किलोमीटरवर कुठला तर दवाखाना, साधा दवाखान्यातल्या डॉक्टरांकडे, डॉक्टर पहिला सांगायला राहते. सगळे डॉक्टर ऑर्गॅनिक खायला तयार आहेत. डॉक्टर औषध गोळ्या खात नाहीत, त्यांना माहिती त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे. डॉक्टर पोट भरण्यासाठी खात नाही, 100 वर्ष जगण्यासाठी खातात. आपण फक्त पोट भरण्यासाठी दिवस टाकलायचा. आता आपण इथून पुढे 100 वर्ष जगण्यासाठी खायचं, न्यूट्रिशन म्हणून खायचं ऑर्गॅनिक आहार. आणि तुमच्या घरापासून सुरुवात करा. तुमच्या घरी खाल्लं, तुमच्या आई वडील बाहेर जाऊन म्हणतात अहो पोराने ऑर्गॅनिक सुरू केलं, ऑर्गॅनिक भाज्या खाल्ल्यात, पोटाचं सगळं विकार थांबलं माझं. मग लगेच दुसरं कोणतरी म्हणतं की मला सकाळी संडासला वेळेवर होत नव्हते, आता उठल्या लगेच होते, कारण पचन चांगलं होते. हे रिझल्ट आलेले लोकांना सांगत जातील, आपोआप माउथ पब्लिसिटी होईल. तुम्हाला 3 महिने 6 महिने त्रास होईल, पण त्याच्यानंतर लाईन लागलेली असेल, तुमच्याकडे जमीन नसेल पण ग्राहक भरपूर असेल आमच्यासारखं. आता आमच्याकडे बघा, आता आम्ही 27 वर्ष हेच करतोय. सुरुवातीला ग्राहक कोणी येत नव्हते, आलं तर लय महागच आहे, लय असंच आहे. आता 100 लोक आली तर 13-14 लोकांना मिळतंय, बाकीचे परत जातात. तेवढं मटेरियलच नाही आता. का तर माउथ पब्लिसिटीने ग्राहक वाढलाय आणि तुमचा पण ग्राहक वाढणार. अजिबात चिंता करू नका ग्राहकांची. एक दिवस असा येईल ना, तुम्ही कंटाळलेला असं कुठून द्यायचो, आपल्या जवळचाच आहे पण आपल्याकडे भाजी नाही शिल्लक, माझा नातेवाईकच आहे पण भाजी नाही शिल्लक, बहीणच आहे, तिचा मुलगा आहे, भाचाच आहे पण भाजी नाही शिल्लक, आपोआप होणार आहे थोडे दिवस फक्त. आणि प्रत्येक जण म्हणतो खेडेगावात ग्राहक नाही. शहरातली लोक भाज्या, धान्य, दूध, फळं खातात आणि खेड्यातली काय खातात? तेच खातात. स्वतः निर्मिती पण करतात. सगळे नाही निर्मिती करत. आता बघा खेडेगावांमध्ये प्रत्येकाकडे एकच भाजी असते, 19 भाज्या बाजारातून विकत आणतात, कसल्या तरी घाण त्या कॅरी बॅगमध्ये, बरोबर? कुणी ज्ञानेश्वर बोडकेसारखी कुणी शेती करीत नाही. 25 प्रकारच्या भाज्या, फळं, धान्य, दूध, हे सगळं करणारा शेतकरीच नाही भारतात. आणि सगळं करणारा शेतकरी, आता काय होतं, मी पहिलं कोथिंबीर लावायचं बघतो, चांगली सगळीकडे कोथिंबीर असायची. माझ्याकडे अशी तुमच्यासारखी लोक यायची, बघायची, याला म्हणायची बोडके साहेब कोथिंबीर लय जोरात आहे. 2 तास माझा वेळ खायची, जाताना 10,000 रुपयाच्या 2 जोड्या न्यायची. त्याला मी म्हणलो 2 तासात 20 रुपयाचा धंदा फक्त, चुकीचं चुकतंय काहीतरी. मला एक बाई आली, त्या अमेरिकेत राहायच्या,
6 महिने परदेशात आणि 6 महिने आपल्या देशात. त्यांनी सांगितलं तुम्ही मिश्र पिकं करा, माणूस जास्त खरेदी करेल. आणि मग मी 27 प्रकारच्या भाज्या लावायला लागलो. लोक यायला लागली, अरे वा व्हरायटी म्हणले, यातलं पाव किलो देतात. एकाचं बिल 600 रुपये व्हायला लागलं. बरोबर. त्याचसोबत गोमूत्र पॅकिंग करून ठेवायला लागलो, इथं जसं ठेवलंय तसं. त्याचसोबत गवऱ्या पॅकिंग करून ठेवायला लागलो. मग धान्य ठेवायला लागलो, तूर आहे, मूग आहे, मटकी आहे, तांदूळ आहे, स्टीविया आहे, गुळ आहे, सगळं ठेवायला लागलो. एक माणूस 1,500-2 हजाराचं घेऊन जायला लागला. दिवसभरात 5-10 माणसं येतात, 10-20 हजाराचा बिझनेस होतो. शेती 1 एकराची. जे मी पिकवत नाही ते दुसऱ्या शेतकऱ्याकडून विकत घेतो, ते पॅकिंग करून लोकांना विकतो. बरोबर. मी नाही दिलं तर कुठनं तरी लोक घेणारच आहे. बरोबर. पण मी दिलं, शेतकरी मला होलसेल रेटने देतो आणि मी रिटेलने विकतो. त्याच्यातही आपल्याला पैसे मिळतात. शेतकऱ्याने असा बिझनेस केला पाहिजे, त्याला शेतकरी म्हणायचं. नुसती एक वस्तू विकतो, पिकवतोय आणि ट्रक भरतोय आणि बाजार समितीत जातोय. त्या वस्तूचं टायरची झीज पण नाही निघत, त्या दिवसाचं डिझेल पण नाही निघत. कारण तुमच्या हातात नाही त्याचा रेट ठरवायचा. त्याचा रेट ठरवायचा दलालांचा अधिकार आहे. त्या सगळ्याचा रेट ठरवायचा माझा अधिकार आहे, कुणाचाच अधिकार नाही. तिथं फणस पण ठेवलेत बघा, काल निघाले. ती फणस पण लोक घेऊन जातात. 100-200 रुपयाला फणस घेऊन जातात. एका झाडाला 70-70, 80-80 फणस येतात. 3च वर्ष झाले लावले. म्हणजे या सगळ्या सिस्टमचा थोडासा आपल्याला अभ्यास करायचा आणि जो काय अभ्यास करून आपण मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून करायचा. मी लय मोठा तज्ज्ञ आहे आणि मी लय प्रोडक्शन घेईल, ते दिवस संपले आता. बरोबर. आता मी मार्केटिंग खूप सुंदर करू शकतो. कुठल्याही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळवून देऊ शकतो. कुठल्याही शेतकऱ्याचा माल त्याच्याच भागात विकून देऊ शकतो. आम्ही कुठलीही दलाली कमिशन काही घेत नाही. कोणाचाही माल विकताना त्याला त्याच्या भागात विकून देतो. इकडचा माल तिकडं, तिकडचा माल इकडं फिरवत नाही बसायचं. पेरिशिबल हे सगळे प्रवासात खराब होतात, सुकतात आणि एवढं नुकसान होतं. मग त्यापेक्षा आपल्या भागातच विकायचं आणि तेवढंच पिकवायचं तुमच्या भागाला लागेल तेवढं. आता तुमच्याकडे 20 ग्राहक आहे, 20 ग्राहक पाव किलोच घेतोय. श्रावणी एवढा समजा फ्रेंच बीन, तो काय 2-2 किलो नाही घेत, पाव किलोच घेतोय. पण त्याच्यासोबत शेवग्याच्या शेंगाई घेते, दुधी घेते, दोडकाई घेते, कारली घेते, गाजरही द्या म्हणते, बीटही द्या म्हणते, एखादा कोबी द्या म्हणते. सगळं घेतं ना आठवड्याभरासाठी. आणि प्रत्येकाला सकाळी केलेली भाजी संध्याकाळी नाही लागत. संध्याकाळी वेगळी भाजी, सकाळी वेगळी. सारखी एकच गा म्हणून घरात ओरड होती बघा. बरोबर ना? आपण पण बघा आपल्या घरात तसा विचार करायचा. ग्राहकांचा विचार करा. बाजार समिती, एक्सपोर्टचा विचार करू नका. ग्राहकांचा विचार करा. सगळ्यात चांगला ग्राहक मंदिरातल्या देवापेक्षा चांगला ग्राहक आहे आणि तो खूप आपल्याला पैसे देतो. एवढं याच्यातून तुम्हाला बोध घ्यायचा आहे. आणि कुठल्याही खेडेगावात आपण विकून दाखवू. आता तुम्ही म्हणले ना, तुमच्या गावात जर मी आलो ना, 100% तुम्हाला गावातच 10-15 ग्राहक देणार लगेच त्याच दिवशी. मी त्यांना उद्युक्त करणार. तुला काय आहे, कॅन्सरला किती पैसे घालवले? 10 लाख. चल ऑर्गॅनिक खाणं सुरू कर. एक बाई मला म्हणल्या, मला ॲसिडिटी आहे. मी लगेच त्यांना ऑर्गॅनिक दिलं. एका दिवसात ॲसिडिटी गायब झाली म्हणे. कारण कडुलिंबाचा पाला आणि गोमूत्राचा स्प्रे करतो, त्याने ॲसिडिटी जाते. स्प्रेने नुसत्या कुठलीही भाजी खाल्ली की ॲसिडिटी थांबते. म्हणजे कडुलिंबाचा पाला आणि गोमूत्र ते म्हणताय 5 किलो कडुलिंबाचा पाला, 5 लिटर गोमूत्र, 50 लिटर पाण्यामध्ये भिजत घालायचं. भिजत फक्त 7 दिवस. काही गरम वगैरे काय नाही, गरम वगैरे काय नाही. डावळायचं सकाळ संध्याकाळ. सकाळ 8व्या दिवशी अजून 50 लिटर पाणी टाकून 100 लिटर करायचं. आणि मग 20 लिटर निमासर तयार झालेलं आणि 80 लिटर पाण्यात टाकून फवारणी करायची. कीड रोगच येत नाही. कीड रोग येऊ नये म्हणून काम करायचं. कीड रोग आले औषध नाही. बरोबर. लोकरी मावा आला उसावर, 1000 रुपयाची औषध आणली, 1000 कोटींची. लोकरी मावा गेला नाही. डाळिंबावर तेल या नावाचा आजार आला, बागा काढून टाकल्या, पण लोकांनी कितीतरी औषधं मारली, काही झालं नाही. त्यापेक्षा कडुलिंबाचा पालन ते फवारत राहा. खायला पण खूप चांगलं आहे. घराच्या आजूबाजूला पण त्याचा स्प्रे करायचा. मच्छर, माशा, किडकं काही येत नाही. तेही आपल्याला काम करायचं. इथं तुम्हाला कुठल्याच सीझनला मच्छर दिसणार. पाऊस असू द्या, उन्हाळा असू द्या. बाकी सगळ्या ठिकाणी किती मच्छर असते, कारण कडुलिंबाचा स्प्रे करतो. आणि आपल्याला सोपं आहे. प्रत्येकाच्या बांधावर देवाने आपोआप कडुलिंबाची झाडं बरोबर. आपण त्याच झाडाखाली रोगर आणि इंडोसल्फानच्या बाटल्या उघडतो. इतकी नालाई का, आणि पाला उडून जातो. आता माझ्या घराच्या बाजूला झाड आहे, हो, तरी वापरत नाही बघा. आणि मग म्हणणार आपण तोट्यात आहे. तोटा होणारच ना. सगळं विकत घेऊन बदलायचं. आता जग काय करतं मला माहिती नाही. आपल्याला काय करायचं आपण ठरवायचं. जग काय, संतांना लोकांनी नावं ठेवले, तर तुम्ही आम्ही काय घेऊ. ज्ञानेश्वर महाराजांना 22व्या वर्षी समाधी घ्यायला लावली. तुकाराम महाराजांची 600 एकर जमीन लुटून गरोडावर बसून पाठवलं. समाजाचं काय घेऊन बसलं. आता तुम्ही यंग जनरेशन, तरुण पोरं जर ऑर्गॅनिक शेतीत आली तर ती जुनी केमिकल भात जर तुम्हाला नावं ठेवणार, त्याला काय कळतंय म्हणणार. आता बरेचसे आहेत ना सर, माझेच मित्र आहेत काही हो, त्यांनी म्हणजे केमिकलचं दुकान टाकलेलं आहे. हो, तर ते मला विचारतात तू काय करतो. मी ऑर्गॅनिकचं. बरोबर. तू एवढा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असून म्हणणार तू एक म्हणतो आमचं दुकान बंद पाडतो का असं. त्याच्याचसाठी मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट झालोय. मला लोकांनाही सुखाने जगताना बघायचे आणि माझं कुटुंबही सुखाने झालं. बस गप बसते. आणि शक्यतो उत्तर टाळा. 1 वर्षभरात तुमचं
टी व्हीला झालेला कार्यक्रम, तुम्हाला भेटायला आलेले सगळे मंत्री, तेव्हा त्यांच्या लक्षात येईल काहीतरी वेगळं आहे. कलेक्टर, कमिशनर तुमच्याकडे येतील, वेगवेगळे MD डॉक्टर येतील, या दादाकडे मला ऑर्गॅनिक मिळते ना, माझ्या तब्येतीत खूप फरक पडला, ती लोक येतील ना तुमच्याकडे. तेव्हा त्याला कळून त्याला 2 कोटीची कार घेऊन त्याच्याकडे माणूस आला होता. कोण होता? सरपंचाच्या घरी येत नाही, तो यांच्या घरी येतो. इतका मोठा फरक पडत. आपल्याला सगळ्यांना चमत्कार करायचा, तेव्हा लोक नमस्कार करतात. आणि थोडी वाट बघायची, धीर धरायचा आहे. लोकांचं आयुष्य गेलं, आपल्याला 3-4 महिन्यात फक्त वाट बघायची, बरोबर. आणि 3-4 महिन्यात मीटर चालू होईल आपला, आणि 100% म्हणजे चालू. भाजीपाला जर करायचं म्हणलं असेल पॉली हाऊस करावंच लागेल. पॉली हाऊस आता टेम्परेचर खूप होतं, उघड्यावर तर भाजीपाला सगळा पालेभाज्या खराब झाल्या लोकांनी. पालेभाजीचा भाव 50 रुपये इथं. त्याचा फक्त मलाच फायदा आहे, माझ्याकडे पॉली हाऊस आहे ना, त्याच्यामध्ये कंट्रोल केलं बघा, वरची जाळे लावले हा बरोबर. त्याच्यामुळे टेम्परेचर कंट्रोल झाले, 30-35च्या वर टेम्परेचर जाऊन देत नाही. त्याच्यावर गेल्या भाज्या वर पडून जातात. आणि पावसाळ्यात कसं? पावसाळ्यात नेट काढायची, पॉलिथिनच वर, एक थेंब येत नाही आत. वर प्लास्टिक आहे बघा, वर प्लास्टिक आहे, त्याच्या खाली जाळी आहे. बरोबर. जाळी टेम्परेचर कंट्रोल करते, प्लास्टिक पाऊस कंट्रोल करतो. पाऊस, गारपीट, गाराचं पण एक थेंब आतमध्ये येतो. तुम्ही त्याच्यावर दगड मारा ना, दगड उडतो पण त्याला होल नाही पडत. 10 वर्ष टिकतं ते पॉलिथिन. त्याला 6 लाख रुपये खर्च आहे एकदाच. एक करावं. दरवर्षी 10 गुंठ्यात 6 लाख रुपये कमावता तुम्ही 20 वर्ष, आणि एकदा 6 लाख खर्च करायचा. 6 बँकेत लाख ठेवले होते. तरी किती एरियामध्ये? 10 गुंठे. 10 गुंठ्यांनी सुरुवात करायची, नंतर 1 खर्च करायची. पण आता 10 गुंठे फार मोठं नाही. 10 गुंठ्यामध्ये 1000-1500ची भाजी रोज विकली जाते. 40 रुपयाला पालक, 50 पालक विकले तरी 2000 रुपये होते. बरोबर. 3 गुंठ्यावर पालकचे 3 टप्पे केले ना, सहज 50 जोड्या निघते. म्हणजे थोडंसं बदलायचं. आपल्याला काय ते टनात बघायची सवय ना, टन, ट्रक, कंटेनर, हा अशा मोठ्या गोष्टी ऐकायची. हे सगळे विकायला लागले का, काही पैसे नाही यांच्यात सगळे. आणि आता बघा, लंडनला भेंडी जाते आमच्या पालघर परिसरात, 31 रुपये भाव आहे किलोला लंडनला जाणाऱ्या भेंडीचा. आणि माझी मुंबईमध्ये मी विकतोय 10 वर्षाला 30 रुपये पाव आहे. पुण्यात आत्ता विकतोय 25 रुपये पाव आहे. पुण्यात 100 रुपयाने, आणि दुबईला 27 रुपयाने. कायला दुबईला पाठवायची मला सांगा? डॉमेस्टिक सगळ्यात बेस्ट मार्केट आहे. आपला देश आपल्याला चांगले पैसे देतो, आणि आपल्या देशातल्या लोकांना माहिती असतं हा काय करतोय काय नाही. बरोबर. त्यामुळे त्या पद्धतीचं काम करायचं. प्रमाणापेक्षा जास्त ग्राहक असेल तर ग्राहकांना मग जे काही मटेरियल आहे, नाहीतरी ग्राहक केमिकलचंच घेणार असतं. केमिकलच्या शेतकऱ्यांकडनं पण विकत घेतो, ते स्वच्छ करतो लोकांना विकतो. आणि ऑर्गॅनिकवाले इथे येऊन घेऊन जातात ऑर्गॅनिक. 10-20% रेटमध्ये फरक असतो. म्हणजे रेट वाढून असतो का दुसरा? ऑर्गॅनिकचा 20% रेट वाढूनच असतो. म्हणजे 20 रुपये पाव केमिकलचा असेल तर हा 25 रुपये पाव असतो. बरोबर. चालेल. आणि काय नाही, लोकांना जे आवडेल ते पिकवायला द्या. आपल्या मनाने लागवड